नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. 23 एप्रिल 2021च्या चालू घडामोडींचं विश्लेषण आपण बघणार आहोत. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधले लिंक तुम्ही वापरू शकता. फेसबुकवर आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता. आपली जी आजची पहिली न्यूज आहे ती गुंठेवारी योजना याच्या संबंधीची आहे. गुंठेवारी योजना जी आहे ती 2001मध्ये सुरू करण्यात आली होती महाराष्ट्रामध्ये. गुंठेवारी योजना काय प्रकरण आहे तर 2001पर्यंत जेवढं काही अनधिकृत बांधकाम आहे की ज्याच्यासाठी वन टाईम योजना म्हणून ती आणण्यात आली होती. आता बऱ्याचदा काय होतं की अनधिकृत बांधकाम जे आहे तर त्याच्यासाठी बऱ्याच गोष्टी कारणीभूत आहेत. म्हणजे बऱ्याच ठिकाणी नागरिक स्वतः जे असतात त्यांना माहीत असतं तरीसुद्धा ते अनधिकृत बांधकाम करतात, किंवा बऱ्याचदा प्रशासन जे असतं ते प्रशासन जे आहे ते दुर्लक्ष करतं, किंवा तिच्यातले काही भ्रष्ट जी मंडळी आहेत ती याला खतपाणी घालते. आणि अशा याच्यातून जे काही अनधिकृत बांधकाम होतं की ज्याला कायदेशीर कसलाही बेस नाही, परंतु काय होतं की अनधिकृत बांधकाम झालं म्हणजे असं कॅम्पाकोलाची केस जर तुम्ही मुंबईतली बघितली तर ऑलरेडी सगळ्या परमिशन्स मिळालेल्या आहेत, लोकांना ती घरं विकली गेली. सामान्य माणसाला बऱ्याचदा ह्या गोष्टी किंवा कायदेशीर खाचाखोचा माहीत नसतात, किंवा तो तेवढं सिरियसली या प्रकाराला घेत नाही आणि कधीतरी मग ते सगळं प्रकाश झोतात येतं 5 वर्षांनी 10 वर्षांनी. आणि मग सरकार म्हणणार किंवा प्रशासन म्हणणार की आता हे ना ही बिल्डिंग पाळायची वगैरे, पण सगळ्या आयुष्याची पुंजी त्या लोकांनी तिच्यात लावलेली असते. सो त्याच्यामध्ये बरेच फॅक्टर्स आहेत आणि त्याच्यामुळे अनधिकृत बांधकामं जी आहेत तर ती परत एकदा अधिकृत करण्यासाठी 2001पर्यंतच्या अनधिकृत बांधकामांसाठीची गुंठेवारी योजना होती. आता महाविकास आघाडीचं सरकार जे आहे त्यांनी त्याला मुदतवाढ दिलेली आहे, म्हणजे त्यासंबंधी निर्णय झालेला आहे. 31 डिसेंबर 2020पर्यंत या योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि त्याच्यामुळे काय होईल की 2001 ते 2020 दरम्यानचं अनधिकृत बांधकाम आणि लेआउट मंजूर केलं जाईल. म्हणजे काय, आतापर्यंत जे होतं ते फक्त 2001पर्यंतचं होतं, म्हणजे 2001च्या आधी. आताची सिच्युएशन आहे की ते 2001 ते 2020 दरम्यानचं आहे. 2014 ते 2019चा जर विचार केला तर या काळामध्ये सरकारने दंड आकारून, म्हणजे हे जे सरकार होतं ॲक्च्युली 2014 ते 19 है ना, आधीचं जे BJP शिवसेनेचं सरकार आहे महाराष्ट्रातलं, त्यांनी दंड आकारून अनधिकृत लेआउट आणि बांधकामं नियमित करण्याचा आदेश काढला होता. या आदेशाला न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलं आणि त्यामुळे ही योजना बारगळलेली आहे. म्हणजे ऑलरेडी हा सगळा इश्यू न्यायालयीन पण आहे. परत याला एकंदरीतच येत्या काळामध्ये जर मंजुरी देऊन मग 20पर्यंतचं अनधिकृत बांधकाम आणि अनधिकृत लेआउट जर मंजूर करायचं असेल मग तिच्यामुळे अजूनच नवीन प्रश्न उद्भवू शकतात. मग ते येत्या काळात आपण बघू. पण तुम्हाला एवढं बेसिक माहीत पाहिजे की गुंठेवारी योजना हे प्रकरण काय आहे. त्याच्यानंतर लातूरमधलं उजनी नावाचं एक गाव आहे बघा. त्या गावातली बासुंदी जी आहे ती खूप फेमस आहे ना. तर तिला GIची मागणी करण्यात येते की जॉग्राफिकल इंडिकेशन काय असतं तर इयरबुकमध्ये एक सेपरेट चॅप्टरच आपला त्याच्यावर आहे. जॉग्राफिकल इंडिकेशनवर सेपरेट लेक्चर आपल्या याच्यात आहे. म्हणजे काल जसं होतं की एक कमेंट होती की पोलीस रिफॉर्म संबंधीचा आर्टिकल डिस्कस केला असतं तर बरं झालं असतं. तर ऑलरेडी आपल्या याच्यावर जो मुद्दा कव्हर आहे पोलीस रिफॉर्मचा, ऑलरेडी आपल्या याच्यावर प्रॉपर टॉपिक आहे. तर मग ते गोष्टी आपण स्किप करतो, कारण शेवटी आपल्याला थोडं वेळेचं बंधन याच्यामध्ये आहे. तर तो एक मुद्दा लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळे GIसाठीचं सेपरेट लेक्चर जे आहे ते तुम्ही बघणं अपेक्षित आहे. ते वाटलं तर मी एकदा परत टेलिग्रामवर पोस्ट करतो. ओके. आणि पोलीस रिफॉर्म्स पण करतो. सोलापूर लातूर राष्ट्रीय महामार्गावर उजनी नावाचं गाव आहे, तालुका औसा, जिल्हा लातूर. या गावाला बासुंदीचं गाव म्हणून ओळखलं जातं. महाराष्ट्रभर याची काय महाराष्ट्राच्या पलीकडं सुद्धा ओळख आहे. दुधापासून बनविलेल्या उजनीच्या दर्जेदार बासुंदीची ख्याती दिल्लीपासून लंडनपर्यंत पण पोचलेली आहे. आणि त्याच्यामुळे याला GI मिळावं यासाठी कृषी विभागाने पुढाकार घ्यावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे. तर हा आता खरं तर कसं असतं की एखादी गोष्ट प्रसिद्ध आहे वगैरे, पण त्याला थोडंसं लिगल बॅकिंग, कागदोपत्री आणणं हे फार गरजेचं असतं. आपल्याकडे बऱ्याच अंशी ह्या गोष्टी तितक्याशा सिरियसली घेतल्या जात नाही, पण ते होणं गरजेचं आहे. आणि GI टॅगच्या बाबतीत आता बरेच पुढाकार घेतले जात आहेत. आणि एकंदरीतच जर उजनीच्या बासुंदीला GI टॅग मिळाला तर तो एक्सपोर्टमध्ये त्यांना अजून फायदा होऊ शकतो. अजून वेगवेगळ्या ठिकाणून त्यांना याच्यासाठी मागणी येऊ शकते. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे बघा. त्याच्यानंतर धोत्रासंबंधी किंवा वस्त्रांसंबंधीचा सदर सुरू केला बघा लोकसत्तानी. तिच्यात आज धोत्रासंबंधीची सगळी स्टोरी आली होती. मग तिच्यामधलं शब्द काही आहेत की ते शब्द आपल्याला माहीत पाहिजेत, है ना. मराठीमध्ये शब्दसंग्रह वगैरे अशा गोष्टी तुम्ही अभ्यासता MPSCमध्ये. सो बेसिकली धोतर जोड किंवा धोत्रजोड हा शब्द जो आहे
तर धोतर जोडीत बनवलं जातं त्यासाठीचा शब्द आहे. म्हणजे बघा तुम्ही धोतर एक नाही मिळत, दोन मिळतात बघा. जर विकत घेतलं धोतर तर तिच्यात दोन धोतर असतात. तर त्याला धोतर जोड वा धोत्र जोड असं म्हटलं जातं. रेशीम जोडा, रेशमाचं काठ असणारी जी धोतर जोडी असते त्याला रेशम जोडा असं म्हटलं जातं, रेशीम जोडा. आणि कुरुडी, कुरुडी म्हणजे काय की एक धोतर विणून झालं की दुसरं विणण्याआधी थोड्याशा जागेवर सूत विणलं जात नाही, फक्त ताना ठेवला जातो, त्याला कुरडी असं म्हणतात. म्हणजे एक धोतर समजा हे धोतर विणलं गेलं त्याच्यानंतर लगेच इथून दुसरं होत नाही, तर इथं थोडासा तो पूर्ण न विणता थोडंसं धागे ठेवून मग इकडं दुसरं धोतर विणलं जातं, सो दॅट ते इथून तुम्ही कट करू शकता. तर याला काय म्हटलं जातं, कुरळी म्हटलं जातं. सो मराठी भाषा किती संपन्न आहे, तिच्यामध्ये किती पर्यायी शब्द आणि त्या एकंदरीतच वेगवेगळ्या शब्दांचा जो संग्रह आहे, तर त्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सो बेसिकली धोतर जोड किंवा धोत्र जोड, रेशीम जोडा, कुरुळी हे शब्द लक्षात ठेवा. त्याच्यानंतर व्यक्ती निधनमध्ये योगेश रावळ यांचं निधन झालेलं आहे. कोलाच काम, तुम्ही लहानपणी चित्रकलेच्या याच्यामध्ये आपण सर्वांनीच केलेलं आहे बघा शाळेमध्ये, कोलाच काम जे आहे. तर चिकट चित्रकला प्रकारामध्ये आपला ठसा उमटवणारे चित्रकार आहे, जे स्कूल ऑफ आर्टचे ते विद्यार्थी होते, योगेश रावळ, त्यांचं निधन झालेलं आहे. त्याच्यानंतर श्रवण राठोड, नदीम श्रवण असं नाव तुम्ही ऐकलं असेल, संगीतकार जोडी होती बघा 1990च्या दशकातली. वय वर्ष 66, श्रवण राठोड यांचं निधन झालेलं आहे. 1990च्या दशकामध्ये त्यांचं जे संगीत होतं त्यांनी एक पिढी अख्खी जी आहे ती प्रभावित केलेली आहे. नदीम श्रवण जोडगोळीतले संगीतकार श्रवण राठोड यांचं 22 एप्रिल 2021 रोजी निधन झालं. 1990 साली प्रदर्शित झालेला आशिकी चित्रपट जो आहे तिच्यामधल्या संगीताने नदीम श्रवण यांना हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये लोकप्रियता मिळवून दिली. आशिकी चित्रपट जो आहे जुना, तो खूप गाजलेला चित्रपट आहे आणि त्याचा जो बेस होता तो त्याचं म्युझिक आणि गाणे असंच होता. आशा सावदेकर, वय वर्ष 72, ज्येष्ठ साहित्यिक आणि समीक्षक आहेत, त्यांचं निधन झालेलं आहे. मराठी विभाग प्रमुख म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूरमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. त्यांचा जो प्रबंध होता कविवर्य भारा तांबे यांच्या कवितेचा चिकित्सक अभ्यास, आणि याच्यामुळेच मग त्यांना हे समीक्षक जे बिरुद आहे ते खूप प्रॉपरली चपलक बसलं. त्यांची इतर पुस्तकं जर तुम्ही बघितली तर पुबा भावे साहित्यवेद 1989मध्ये आलं होतं. भारतीय साहित्याचे शिल्पकार नासी फळके 1995मध्ये, मुसाफिरी 2000मध्ये आलं होतं. गुलाम दस्तगीर, वय वर्ष 88, ज्येष्ठ संस्कृत पंडित, संस्कृतचा प्रचार आणि प्रसारासाठी त्यांनी आयुष्य वेचलं होतं बघा. आणि एकंदरच त्यांची पुस्तकं जर तुम्ही बघितलं तर वेदादी शोधबोध, मुस्लिम संस्कृत सेवका, विश्वभाषा संपादकीय मौक्तिकानी, मुस्लिमांना संस्कृत भाषा अभ्यासो अन्य चापी लेखा, तर ही त्यांची पुस्तकं आहेत. पवित्र कुराण शरीफ जे आहे तर त्याचं संस्कृतमध्ये त्यांनी भाषांतर केलं होतं, परंतु या ग्रंथाचं प्रकाशन होण्यापूर्वी त्यांचं निधन झालेलं आहे. ओके, सो गुलाम दस्तगीर, वय वर्ष 88, लक्षात असू देत. सायकलिंग सर्फच्या ज्या काही राष्ट्रीय स्पर्धा सुरू आहेत हैदराबाद तेलंगणा येथे, तिच्यामध्ये महाराष्ट्रातल्या आदिती डोंगरेला 2 सुवर्णपदक मिळालेले आहेत. आणि हैदराबाद तेलंगणा येथे राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धा जी आहे 16 वर्षाखालील मुलींच्या गटात एक वैयक्तिक आणि एक टीम स्प्रिंट या दोन्ही प्रकारामध्ये एक सुवर्ण जे आहे ते आदिती प्रमोद डोंगरे हिला मिळालेलं आहे बघा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे ते म्हणजे आज 23 एप्रिल आहे, म्हणजे जागतिक पुस्तक दिन आहे. मागच्या वर्षाचा जागतिक पुस्तक दिन तोही टाळेबंदीतच झाकोळला गेला, या वर्षाचाही टाळेबंदीतच झाकोळला गेला. मधल्या काळामध्ये आपण बघितलं होतं की पुस्तक वाचणं हा प्रकारच मुळात लोप पावत चाललेला आहे, कारण मनोरंजनाची जी साधनं आहेत किंवा एकंदरीतच यूट्यूब असेल किंवा मग बाकीचे OTT प्लॅटफॉर्म्स आणि सगळं जे गणित आहे ते बदलूनच गेलेलं आहे. तिच्यामध्ये आता स्टोरी टेल सारखे ॲप यायला लागलेले आहेत. मुंबई असेल, पुणे असेल, 35-35, 40-40 वर्षाची पुस्तकांची परंपरा असणारी जी दुकानं आहेत ती दुकानं बंद होत आहेत. आणि त्यामुळेच जागतिक पुस्तक दिनाचं एक वैशिष्ट्य येतं की परत एकदा वाचन संस्कृती जी आहे ती रुजली पाहिजे. नाटककार शेक्सपियर जे आहे यांचा जन्मदिवस आहे बघा 23 एप्रिल. 23 एप्रिल हा जागतिक पुस्तक दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो, पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो. आणि हा कॉपीराईट डे म्हणून पण साजरा केला जातो. सो इट इज अ कॉपीराईट डे टू, कॉपीराईट डे. आणि हा जो निर्णय घेण्यात आला होता, हा निर्णय 1995मध्ये घेण्यात आलेला आहे की 23 एप्रिलचा जो दिवस आहे तो जागतिक पुस्तक दिन आणि कॉपीराईट डे म्हणून साजरा करायचा. आणि हा निर्णय घेणारी संस्था जी आहे ती युनेस्को ही संस्था आहे बघा. तर 1995 पासून हा साजरा होतो. आणि हे जे आहे 2021चं जे जागतिक पुस्तक दिन आहे तर तो 25वा जागतिक पुस्तक दिन आहे.
ओके. आणि एकंदर याला कुठलीही थीम नाही आहे या वर्षासाठी, तर ते एक लक्षात ठेवा. शेक्सपियरचा जन्मदिन. नाशिकमध्ये जी काही घटना घडलेली आहे, डॉक्टर झाकीर हुसेन रुग्णालयामध्ये प्राणवायूची गळती झाली आणि तिच्यामध्ये जवळपास 24 करोनाबाधितांना त्यांचा जीव गमवावा लागला. याच्यासाठी राधाकृष्ण गमे समिती स्थापन करण्यात आलेली आहे. तर राधाकृष्ण गमे जे आहे ते नाशिक विभागीय आयुक्त आहेत बघा, त्यांच्या अध्यक्षतेखाली 7 जणांची उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली. आता याच्यावर पण टीका टिप्पणी जोरात होते, कारण घटना नाशिकमधलीच आहे आणि त्याच विभागीय आयुक्तांकडे ते पद तुम्ही देतायत, समितीचं अध्यक्षपद. त्याच्यामुळे खरंच हिच्यामध्ये पारदर्शकता राहील का, याच्यावर प्रश्नचिन्ह उभं केलं गेलेलं आहे. सो बघू येत्या काळामध्ये कशा गोष्टी होतात. पण राधाकृष्ण गमे समिती लक्षात ठेवा. नाशिकमधलं प्राणवायू गळतीचं प्रकरण. मिझोराममध्ये जे आहे स्वाईन फ्लिवर आलेला आहे बघा. स्वाईन फ्लिवर म्हणजे इथला स्वाईन फ्लिवर म्हणजे आफ्रिकन स्वाईन फिवर. आता हा आफ्रिकन स्वाईन फिवर याच्या आधी आपण बघितलेला आहे. आफ्रिकन स्वाईन फिवरमुळे हा डुक्कर पालन किंवा वराह पालन तिच्यामध्ये होतो आणि जवळपास आतापर्यंत 1119 डुकरांचा याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे. 100% मॉर्टॅलिटी याची आहे. आणि त्याच्यामुळे जो काही नॉर्थ ईस्टचा भाग आहे जसं मिझोराम वगैरे, तर तिथं वराह पालन मोठ्या प्रमाणावर चालतं. तिथल्या अर्थव्यवस्थेचा तो एक फार मोठा घटक आहे आणि त्याच्यामुळे मग त्यांना हा मोठा फटका बसलेला आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट म्हणजे आहे की इंडोनेशियाची जी आहे की एक सबमरीन जी आहे तर ती हरवलेली आहे, है ना. आणि त्याच्याकरता भारत आता मदत करतोय बघा. भारताने जे आहे की इंडोनेशियाचं जे सबमरीन आहे ते सबमरीन शोधण्यासाठी भारताचं डीप सबमर्जन्स रेस्क्यू व्हेकल जे आहे DSRV ते भारताने पाठवलेलं आहे. आणि एकंदर इंडियन नेव्हीचं जर तुम्ही बघितलं की DSRV सिस्टीम जी आहे आपली, तर ती जवळपास 1000 मीटर डेप्थपर्यंत गोष्टी वर्क करू शकते. म्हणजे 1000 मीटर खोलवर ते सगळ्या गोष्टी खूप प्रॉपरली बघू शकतात. आणि त्याच्यामुळेच यांची जी काही व्हेकल आहे जी हरवलेलं आहे बघा, सबमरीन जे आहे, तर त्याचं नाव आहे KRI ननगल्ला. तर हे इंडोनेशियाचं सबमरीन आहे आणि ते टॉर्पेडो एक्सरसाइजमध्ये भाग घेण्यासाठी जात असताना मग ते हरवलेलं आहे. तर बघूयात, आता भारताने मदत केलेली आहे, बघू शोधलं जाईल ते त्या काळामध्ये. मेकिंग एज्युकेशन ॲसेसिबल. आता जे काही करोना काळामध्ये ऑफलाईन एज्युकेशन जे आहे ते बंद आहे. शाळा असेल, कॉलेज असेल, कोचिंग इन्स्टिट्यूट असेल, मग हिच्यामध्ये सगळ्यात मेजर गोष्ट जी येते ती म्हणजे ऑनलाईन एज्युकेशन. आता ऑनलाईन एज्युकेशन हा जो फंडा आहे, मग आता याच्याकरता इंटरनेट हा सगळ्यात बेसिक मुद्दा आहे. पण भारतामध्ये इंटरनेटचं जे काही पेनिट्रेशन आहे ते इंटरनेट पेनिट्रेशन जे आहे ते 50% आहे बघा, 50%. ओके. आणि हा सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट जी आहे की जर इंटरनेट पेनिट्रेशन 50%च आहे तर तुम्ही ऑनलाईन एज्युकेशन कसं अचीव करणार. मग त्याच्याकरता या आर्टिकलमध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी सुचवलेल्या आहेत. ते म्हणजे ऑल इंडिया रेडिओ आणि DD आपलं दूरदर्शन. ओके. आणि तिसरा जो मुद्दा आहे की बाबा इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर्स जे आहे. आता तिसरा मुद्दा पण आपण बघू, पण सगळ्यात महत्त्वाचा ऑल इंडिया रेडिओ आणि DD याचा काय महत्त्वाचा रोल आहे. तुम्ही जर बघितलं की ऑल इंडिया रेडिओचा जो काही सगळा कव्हरेज आहे जॉग्रफिकल, तर तुम्ही बघितलं तर ऑल इंडिया रेडिओ 92% जॉग्रफिकल एरिया कव्हर करतो भारताचा आणि जवळपास 99.19% लोकसंख्येला तो कव्हर करतो. हा खूप खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आता याच्यामध्ये महत्त्वाची बाब काय आहे ना की 92% जे आहे जॉग्रफिकल एरिया जो आहे आणि 99% जनतेपर्यंत ऑल इंडिया रेडिओ पोचलेला आहे. दॅट्स वाय भारताचे पंतप्रधान मन की बातसाठी रेडिओचा वापर करतात जास्तीत जास्त लोकांपर्यंत रीच जाण्यासाठी. आणि दुसरं जे आहे आपलं DD, तर DDचा जो आहे तर त्याचाही दूरदर्शन हा ना, तर त्याच्यासाठी पण जे आहे की जवळपास 34 सॅटेलाईट चॅनल्स त्याचे आहेत, 17 इक्विप स्टुडिओज आहेत स्टेट कॅपिटलमध्ये, त्याच्यानंतर 49 स्टुडिओ सेंटरमध्ये आहेत वेगवेगळ्या सिटीजमध्ये. म्हणजे दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओ याची रीच खूप जास्त आहे. सो याचा वापर जर केला तर खूप चांगल्या पद्धतीने गोष्ट होऊ शकते. याच्यामध्ये पण त्यांनी सजेस्ट केलेलं आहे की रेशो 4:1 म्हणजे 4 तास ऑल इंडिया रेडिओ आणि 1 तास दूरदर्शनवर द्यायचा. ओके. आता याचं रिझन असं आहे की ह्या सगळ्या याच्यामध्ये ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शन, तर 4 तास रेडिओ, बऱ्याचदा स्क्रीन जास्त शेअर करणं शक्य होत नाही, तर त्याच्यामुळे मग जे आहे की ते ऐकून पण अभ्यास होऊ शकतो, तर तो फार महत्त्वाचा आहे. ओके. स्क्रीन कमीत कमी वर्क झाली पाहिजे.
तर ह्या दोन्ही गोष्टी आहेत. त्याच्यानंतर ऑल इंडिया रेडिओ आणि DD हे फ्री आहे. ओके, म्हणजे तिच्यामुळे जे आहे की तुम्हाला आज इंटरनेट आणि त्या सगळ्या गोष्टी, मोबाईल पाहिजे, लॅपटॉप पाहिजे, तर मग तसला प्रकार नाही आहे. ते घरी वर्क होऊ शकतं, स्वस्तात आहे. ओके, सो हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आता याच्यामध्ये दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की तुम्ही रेग्युलर, तुम्हाला ऑल इंडिया रेडिओवर तेवढा वेळ मिळत नसेल तर प्रायव्हेट चॅनल्सशी बोलू शकता तुम्ही, FM स्टेशन किंवा काही NGOजद्वारे FM चालवले जातात त्यांच्याशी तुम्ही बोलू शकता. सो तिथं तुम्हाला सोल्युशन मिळू शकतं. राहिला मुद्दा जो आहे की इंटरनेट प्रोव्हायडर्स जे आहेत तर त्यांच्याशी बोला आणि काही काळासाठी की फ्री इंटरनेट तुम्ही काही काळ प्रोव्हाइड करा, दिवसातून 2 तास 3 तास. हे इतकं सोपं नाही आहे, हे इथंही लिहिलेलं आहे, पण की तुम्ही तसा प्रयत्न करायला काही हरकत नाही. तर बघूया त्या काळात काय होतं. त्याच्यानंतर बघा, प्रोटेम जजेस जे आहेत त्याच्यावर आपल्याला येत्या काळात ॲडव्होक जजेस जे असतात, ॲडव्होक जजेस, ओके, किंवा जजेस प्रोटेम म्हणजे काय असतं की सुप्रीम कोर्ट असेल, हायकोर्ट असेल, त्याच्यामध्ये जर जजेसची संख्या कमी असेल तर रिटायर जज जे असतात त्यांना काही कालावधीसाठी चीफ जस्टिस ऑफ इंडिया अपॉइंट करतात प्रेसिडेंटच्या अनुमतीने. तर ॲडव्होक जजेस जे आहेत, तर आपले जे सरन्यायाधीश आहेत त्यांनी आधीही ते प्रपोज केलं होतं की ॲडव्होक जजेसला आपण संधी दिली पाहिजे, कारण बरीचशी वॅकन्सी आहे. आणि याच्याकरताचं कलम जे आहे आर्टिकल 224A, तर ते प्रत्येकाने लक्षात ठेवा आपल्या पॉलिटीमधलं ॲडव्होक जजेस. तर ते एक फार महत्त्वाचं आहे. बघा, आता जर तुम्ही बघितलं की बॅकलॉग किती आहे, तर बॅकलॉग जवळपास 57 लाख केसेसचा बॅकलॉग आपल्याकडे आहे. 57 लॅक्स केसेस जे आहे. आणि वॅकन्सी लेवल जी आहे जवळपास 40% वॅकन्सी आहे. 5 हायकोर्ट जे आहे तिच्यामध्ये जवळपास 54% केसेस आहेत. म्हणजे तिच्यावर लोड किती असणार आहे तुम्ही विचार करा. आणि त्याच्यामुळे मद्रास हायकोर्टाचं उदाहरण यांनी दिलेलं आहे की 5.8 लाख केसेस तिथं आहे. ओके, आणि वॅकन्सी लेवल 7% आहे. आता बऱ्याच ठिकाणी 44% पोस्ट ज्या आहेत त्या वॅकंट आहेत, पण तिच्यात केसेस जे आहेत ते 2.7 पर्यंत आहे. कलकत्ता हायकोर्टाचं त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. सो एवढा मुद्दा आहे की न्यायालयामध्ये न्यायाधीश नाही आहेत, तर तुम्ही पटकन तिच्यामध्ये काय केलं पाहिजे, एकतर तुम्ही अपॉइंटमेंट्स करा. आता याच्याशी रिलेटेड दुसरं एक आर्टिकल आहे, ह्या अपॉइंटमेंट का झालेलं नाही आहे, तर तो मुद्दा किंवा चीफ जस्टिस ऑफ इंडियाचा जे काही महत्त्वाचा रोल आहे तोही प्रॉपरली झाला पाहिजे. आता हे बघा, प्रशांत भूषण यांचं हे आर्टिकल आहे आणि तुम्ही विचार करू शकता, आता प्रशांत भूषण यांनी लिहिलं असेल म्हटल्यानंतर आता चीफ जस्टिस ऑफ इंडियाने कशा पद्धतीने गोष्टी केल्या पाहिजे, कुठल्या केसेसला महत्त्व दिलं पाहिजे, किंवा टेक्निकल ज्या काही अपॉइंटमेंटच्या बाबी आहेत त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींकडे यांनी लक्ष खेचलेलं आहे. आणि यांनी एकतर खरं तर ही क्रिटिक आहे आपल्या चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणजे रंजन गोगोई असतील, त्याच्यानंतर शरद बोबडे असतील, तर यांच्या कार्यकाळामध्ये ज्या महत्त्वाच्या बाबी होत्या त्या बाजूला सारण्यात कशा आल्या, तिच्यावर का केसेसमध्ये का, म्हणजे रोहिंग्याची केस आहे बघा, रोहिंग्या रेफ्युजीची केस आहे, किंवा साधी गोष्ट आहे की हिबिस कॉर्पसची केस आहे बघा, सिद्दीकी कलप्पनची केस आहे. हिबिस कॉर्पस म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीला जर डांबून ठेवलं असेल आणि ते कायदेशीर नसेल तर न्यायालय आदेश देतं की आमच्यासमोर आणा त्या व्यक्तीला. दुष्यम तुम्ही बघितलं असेल बघा, हिबिस कॉर्पस. आता हिबिस कॉर्पससाठी साधी गोष्ट आहे की आर्टिकल 32 नुसार तुम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ शकता किंवा 226 नुसार हायकोर्टामध्ये जाऊ शकता. मग आर्टिकल 32 नुसार सिद्दीकी कलप्पन जो आहे तो जर्नलिस्ट आहे केरळमधला, आणि त्यांनी काही केसेस, जसं हात्रा रेप केस होती, त्याच्यानंतर हात्रा रेप केस मर्डर केस जे आहे, तर त्याचं ती केस कव्हर तो करत होता आणि त्याला अटक करण्यात आलेली आहे. मग त्या केसमध्ये जे होतं की हिबिस कॉर्पसवर सुप्रीम कोर्टाने पटकन निर्णय घेणं, मग तिच्यामध्ये एक गोष्ट लक्षात येते की तुमचे जे फंडामेंटल राईट आहे, तुमचं जो आर्टिकल 32 जो आहे, मग तो फुलफिल होऊ द्यायचा नाही आहे का, किंवा अशा बऱ्याचशा केसेसची लिस्ट इथं आहे की ज्या महत्त्वाच्या होत्या पण त्या वर्क नाही झाल्या. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की फिजिकल हिअरिंग जे आहे ते मोठ्या प्रमाणावर टाळण्यात आलेलं आहे, आणि फिजिकल हिअरिंग टाळण्यामुळे हिबिस कॉर्पसच्या कितीतरी केसेस त्या पडून होत्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी होती की मायग्रंट वर्कर जे आहे त्यांच्याबद्दलचं एक स्टेटमेंट होतं चीफ जस्टिस ऑफ इंडियाचं, की जर त्यांना जेवण प्रोव्हाइड केलं जात असेल तर त्यांना पैसे का पाहिजेत, म्हणजे वाय दे नीड मनी. आणि मग तिच्यामधूनच की बाबा तुम्ही जे काही कंपॅशन पाहिजे तुमचं वीकर सेक्शनच्या अगेन्स्ट ते दिसत नाही आहे. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रोलमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो होता की जर एखाद्या जजच्या अगेन्स्ट कंप्लेंट येत असेल तर त्याचीही निष्पक्ष जांच झाली पाहिजे, तर ते घडलेलं नाही आहे. कोलेजियमनी ज्या काही अपॉइंटमेंट्स सजेस्ट केल्या होत्या त्या सेंट्रल गव्हर्नमेंट करत नव्हतं, त्याच्यावर तुम्ही स्ट्रिक्ट ॲक्शन घेणं गरजेचं होतं, बोलणं गरजेचं होतं, ते तुम्ही बोललेलं नाही आहे. तर याच्यामध्ये एक गोष्ट आहे की मास्टर ऑफ रोस्टर जे काही म्हटलं जातं,
है ना, सुप्रीम कोर्टचे जे काही चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहे ना, मास्टर ऑफ द रोस्टर, म्हणजे कुठल्या केसेस कुणाला द्यायच्या, कशा पद्धतीने डील करायच्या. तर मग कुठंतरी चीफ जस्टिस ऑफ इंडिया हे जे आहेत तर ते त्यांची भूमिका पार पाडण्यामध्ये 100% यशस्वी होत नाही आहे किंवा ते 100% इनपुट देत नाही आहे, असा जो काही आरोप आहे तो प्रशांत भूषण यांचा आणि तो हिच्यामध्ये आहे. अपॉइंटमेंट्स मोठ्या प्रमाणावर राहिलेल्या आहेत, म्हणून मग आधीचं जे काही अपॉइंटमेंट संबंधीचं रिटायर्ड जजेसला परत आणा, ॲडव्होक जजेसची अपॉइंटमेंट करा, हे प्रकार आपल्याला करावे लागतात. ओके. आता याच्यामध्ये जे आहे की जी आता अमेरिकेमध्ये 22-23 एप्रिलला परिषद होणार आहे, तर सर्वात आधी तर अमेरिकेवर कोरडे काढलेले आहेत बघा. याच्यामध्ये डॉक्टर मानसी गोरे यांचा हा लेख आहे आणि ही गोष्ट फार क्लिअर आहे की रिओ दी जेनेरोची जी काही वसुंधरा परिषद असेल 1992 मधली, किंवा क्योटो करार असेल, किंवा मग पॅरिस करार असेल, सर्व याच्यातून अमेरिका बाहेर पडला. आता तरी त्यांनी परत जो बायडननी पॅरिस करारात येण्यासंबंधीचं प्रोसेस सुरू केली, परंतु अमेरिका कुठलीही प्रदूषणासंबंधीची प्रॉपर जबाबदारी घेत नाही आणि असाच अमेरिका आता प्रदूषणाची परिषद घेतो आहे. तर मग हे सगळं हिपोक्रसीसारखं आहे. आता याच्यामध्ये भारताच्या बाबतीत एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे काय की क्योटो कराराअंतर्गत भारत सूची 1 मध्ये समाविष्ट नाही, कारण भारताचं दरडोई कार्बनचं उत्सर्जन जे आहे जे जागतिक तुलनेमध्ये फार कमी आहे, कारण आपली लोकसंख्या जास्त आहे आणि म्हणून कार्बन उत्सर्जन कमी करण्याचं कायदेशीर बंधन भारतावर नाही. स्टील भारत हे कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहे. हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की एकंदरीतच 2016 मध्ये पॅरिस करारातून ट्रम्प बाहेर पडण्यासंबंधी सगळा इश्यू झाला. आता याच्यात तुम्ही जर बघितलं तर जगातलं सर्वाधिक कार्बन उत्सर्जन मग चीनच्या याच्यावर जगाच्या 30%, अमेरिका जे आहे जगाच्या 14%, युरोपियन महासंघ 10%, भारत जो आहे तो 4थ्या क्रमांकावर आहे कार्बन उत्सर्जनामध्ये जगाच्या 7%, आणि युरोपियन युनियन तुम्ही बाहेर काढलं तर मग आपण 3 नंबरला येऊन जाऊ, कारण ते बरेच देश आहेत. ओके. 4थ्या क्रमांकावर रशिया आहे बघा 5%, 5व्या क्रमांकावर जापान आहे 3%. भारताचं जे अपारंपरिक ऊर्जेसंबंधीचं लक्ष्य आहे 2022 पर्यंत 175 गिगावॅट जे आहे हा 2022 पर्यंत. आता हे बऱ्याचदा बघितलं आपण है ना, तर याच्यामध्ये जे आहे 100 गिगावॅट जे आहे तर ते सौर ऊर्जा, सोलरमधून तुम्हाला जे पाहिजे आहे ते 100 गिगावॅट पाहिजे. त्याच्यानंतर दुसरं जे आहे की विंड एनर्जी है ना, पवन ऊर्जेमधून जे आहे तर ते 60 गिगावॅट आहे. त्याच्यानंतर जैविक ऊर्जा, बायो एनर्जी जी आहे तिच्यातून 10 गिगावॅट आहे, आणि 5 जे आहे तर ते तुम्हाला मिळणार आहे जल ऊर्जेद्वारे, हायड्रो जे आहे तर ते 5 गिगावॅट, आणि असं हे टोटल जे होतं ते 175 गिगावॅट होतं. तर हेही एक प्रमाण लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे की भारतीय महिलांना जागतिक युवा बॉक्सिंग स्पर्धेमध्ये 7 सुवर्णपदकं मिळालेली आहे. स्पर्धा चालू आहे अजून, फायनल सगळी स्पर्धा झाल्यानंतर बघूयात की काय होतं. तक्षशिलावर आज आर्टिकल आलेला आहे. एकंदरच गौतम बुद्ध त्यांच्याशी रिलेटेड असणाऱ्या वास्तू, बुद्धिझम, त्याच्याशी रिलेटेड ऑलरेडी 2 आर्टिकल आलेले आहेत. मी तुम्हाला सांगितलं की लवकरच करंट बेसिकची सिरीज सुरू होईल, मग तिच्यामध्ये कम्प्लीट बुद्धिझम हे टॉपिकच आपण कव्हर करून टाकू. वास्तू कुठल्या कुठल्या महत्त्वाच्या आहेत त्या गोष्टी करू. आता तक्षशिला जे आहे तर ते ऑब्वियसली एज्युकेशनल युनिव्हर्सिटी आहे, तुम्हाला माहीत आहे. तर अलेक्झांडर कनिंगहमचे रेफरन्सेस याच्यात दिलेले आहेत. ओके. सो तक्षशिला जे आहे तर त्याचे जे काही भग्न स्तूप आहेत तर वर्तमानकालीन छायाचित्र तुमच्यासमोर आहे. तक्षशिलाच्या याच्यामध्ये काही रेफरन्सेस दिलेले आहेत, तर हे तुम्ही आपल्या टेलिग्रामला वाचू शकता आर्टिकल. आता रुग्णवाढ जी आहे मोठ्या प्रमाणावर होते आणि 1 मे पासून जे आहे 28 एप्रिलपासून त्याच्याकरता तुम्ही 18 वर्षावरील जी लोक आहेत 1 मे पासून लस दिली जाणार आहे आणि 28 एप्रिलपासून तुम्ही कोविन किंवा मग आरोग्य सेतू ॲपवर त्याच्यासाठी नोंदणी करू शकता. तर ते एक लक्षात घ्या. त्याच्यानंतर राष्ट्रीय योजना सादर करा कशासंबंधी, तर प्राणवायू आणि औषध पुरवठ्याबाबत, असं सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला सांगितलेलं आहे की कुठंही प्राणवायू कमी पडता नये, औषध कमी पडता कामा नये, आणि याच्याकरता राष्ट्रीय योजना सादर करा. एखाद्या राज्यासाठी नाही, आम्हाला राष्ट्रीय योजना पाहिजे, कारण कोरोना संबंधीच्या केसेस वेगवेगळ्या न्यायालयात सुरू आहेत. मग त्या सर्व याच्यामध्ये 6 उच्च न्यायालयामध्ये करोना संबंधीच्या केसेस ऐकल्या जात आहेत. मग तिच्यामध्ये एक आहे की कोर्टाने, सर्वोच्च न्यायालयाने हरीश साळवे यांची न्यायमित्र म्हणून याच्यात नेमणूक केलेली आहे, आणि सॉलिसिटर जनरल जे आहेत तुषार मेहता, तर त्यांना प्राणवायू संबंधी अनेक जे काही बाकीचे मुद्दे आहेत त्याच्यावर तपशील जमा करण्यास कोर्टाने सांगितलेलं आहे. सो एकंदरीतच राष्ट्रीय योजना सादर करा असं कोर्ट म्हणतं आहे. तर बघूया त्या काळात कशा पद्धतीने गोष्टी होतात. जगात प्रकाश देणाऱ्या उपकरणामध्ये 60% LED ची बाजारपेठ आहे, बरोबर.
2030 अमेरिकेत LED चा वापर 80% वाढणार आहे. दोन्ही स्टेटमेंट योग्य आहेत. 18 एप्रिल 2021 आकडेवारी पाहिल्यास कोणत्या देशात सर्वाधिक टक्के करोना लसीकरण झालं होतं? इस्रायल. प्रकाश खरात यांच्याबद्दल बिनचूक विधान निवडा. ते परिवर्तनवादी चळवळीशी जोडले गेलेले होते. बरोबर आहे. अस्तित्वाचे धागे ही त्यांची आत्मकथनात्मक कादंबरी आहे. हेही योग्य आहे. आणि अनिकेत कथासंग्रह बरोबर आहे. अ ब क तीनही बरोबर. किशोर नांदलस्कर यांच्याबाबत बिनचूक नसलेलं विधान ओळखा. 1960 आमराई नाटकाद्वारे रंगभूमीवर त्यांनी पदार्पण केलं होतं. बरोबर आहे. वासूची सासू या नाटकामध्ये वासूची भूमिका त्यांनी केली, तर वासूच्या सासूची भूमिका केली होती, वासूची नव्हती केली. जिस देश में गंगा रहता है या चित्रपटातील सन्नाटाची त्यांची भूमिका गाजली होती, तर हे बरोबर आहे. सो बिनचूक नसलेलं विधान म्हणजे चूक विधान एकच आहे, फक्त ब. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये पहिल्या सभेच्या अध्यक्षस्थानी खालीलपैकी कोण होतं? तर केशवराव जेधे होते. आजचे प्रश्न घ्या. 22 एप्रिल हा दिवस जागतिक वसुंधरा दिवस म्हणून साजरा केला जातो. 1970 पासून 22 एप्रिल हा दिवस जागतिक वसुंधरा दिवस म्हणून साजरा केला जातो. फक्त अयोग्य, ब योग्य, अबयोग्य यापैकी नाही. हायड्रोजन क्लबमध्ये सध्या किती देश आहेत? 15, 21, 16, 20. 22 एप्रिल 2021 2023 जागतिक स्तरावर किती हरित हायड्रोजन उत्पादनाचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे? 5.5 मिलियन टन, 1.45 मिलियन टन, 5 मिलियन टन, 1 मिलियन टन. एम नरसिंहम यांच्याबद्दल बिनचूक विधान निवडा. भारतीय रिझर्व्ह बँकेचे 13वे गव्हर्नर होते. त्यांच्या अध्यक्षतेखालील नरसिंहम समितीमुळे भारतात वित्तीय क्षेत्रात कार्यक्षम आणि मुक्त बँकिंग प्रणालीचा पाया रचला गेला. बॅड बँक या संकल्पनेचे जनकत्व त्यांच्याकडे जातं. फक्त क, अ क, अ ब क. जायंट ऑफ आफ्रिका म्हणून कोणता देश ओळखला जातो? नायगर, नायजेरिया, कॅमेरून, दक्षिण आफ्रिका. प्रेस स्वातंत्र्यता निर्देशांक 2021 नुसार भारताचा जगात कितवा क्रमांक आहे? 142, 140, 143, 133. सो याची उत्तरं जी आहेत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देता त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.